नमस्कार मुलांनो, दुसरी घरचा अभ्यासामध्ये गणित विषयाचा आज आपला 30वा दिवस आहे। आज आपण शिकणार आहोत 3 अंकांची बेरीज, म्हणजे 2 + 3 + 4, 5 + 7 + 8, 9 + 4 + 2 यांना 3 अंकांची बेरीज करायची आहे। आणि वजाबाकी मात्र आपल्याला 1 ते 20 संख्यांची करायची आहे। वजाबाकी आपण थोडीशी आता पुढच्या स्टेपला गेलेलो आहोत। तर आज डबे मारून व्यवस्थित वजाबाकी बेरीज करायची आहे, म्हणून पट्टी घेऊन बसायचे। पट्टी, पेन्सिल, इरेजर हे 3 वस्तू घ्यायच्यात। पाण्यासोबत पॅड आणि बॉक्सची वही घ्यायची आहे। घरच्या अभ्यासाला बसण्यापूर्वी मोबाईल लांब ठेवायचा आणि माझ्यासोबत तुम्हाला रेषा मारायच्या आहेत आणि माझ्यासोबत बोट मोजायचे आहेत। मी तुमच्या जवळ नाही तरीही तुम्हाला आपल्याला छान शिकायचे बाळांनो, म्हणून बोट कंपल्सरी मोजायची आपले आपले। मॅडमचं आयतं उत्तर बघून लिहायचं नाही, बोट स्वतः मोजायची, स्वतः रेषा मारायच्या, स्वतः उत्तर लिहायचं। बघून माझं उत्तर लिहा, काय अडचण नाही, पण तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे, ठीक आहे। नमस्कार मुलांनो, आज आपल्याला बेरीज वजाबाकी करायची आहे, पण ही बेरीज वजाबाकी आपल्याला 3 अंकांची करायची। किती अंकांची? 3 अंकांची। तर तुम्ही माझ्यासोबत रेषा मारायच्या आहेत। आज आपल्याला एकक दशकचे 2 डबे करायचे आहेत आणि नंतर बेरीज करायची। तर पेन घ्या, सगळ्यांनी पेन घ्यायचा, माझ्यासोबत रेषा मारायच्या, माझ्यासोबत गणित करायचं तुम्हाला, ठीक आहे। तर मी पहिल्यांदा एक छोटीशी पट्टी घेते, किंवा इथं वहीमध्ये आपले डबे असतात बरं का। पहिल्यांदा उभा डबा घेतला, 4 हेला घ्यायचा, 1 2 3 4 अशा 4 1 2 3 4 आणि हिच्या खाली एक डबा घ्यायचा आहे आपल्याला। ठीक आहे, अजून एक काढू, 1 2 3 4 5 आडवी एक रेष घेतली, पुन्हा 5 डबे काढले। आता पुन्हा एक उभी रेष घेतली आणि एक आडवी रेष घेतली, अजून एक आडवी रेष घेतली। अरे वाकडे अक्षर येऊ लागले की रे बाळांनो, पट्टी घेते, थांबा, मला काही पट्टी सापडत नाहीये म्हणून मी असं कोनमाप घेतलेलं आहे। तुमच्याकडे पट्टी असली तर तुम्ही पट्टी घ्या, ठीक आहे। आधी रेषा मारूत, कारण की आज पहिल्यांदा आपण डबे करून गणित करायलेलो आहोत, म्हणून मी तुम्हाला कसे डबे मारायचे हे सांगणार आहे, कारण की आज आपण एकक दशक ओळख करून घेणार आहोत। हे डबे काढून गणित करायची, कारण की काय होतं, आपल्याला छान शिस्त लागते। एक डबा जास्त झाला बघा इथं, ठीक आहे। 1 2 3 4 5 आपल्याला 2 अंकीचीच बेरीज वजाबाकी करायची, म्हणून 2च घेतलेत मी, आणि उभे 3 अंकांची बेरीज करायची, म्हणून 5 घेतलेले आहेत। माझ्यासोबत रेषा मारा तुम्ही, मी कसं मारायले बघा, माझ्यासारखंच गणितात तुम्हाला अशा वेगळ्या सुटसुटीत रेषा मारायच्या, अजिबात गिचमिटकाला करायचं नाही आहे। हे रेषा मारायचं कारण असं आहे की आता आपण संख्यामध्ये पाहिलेले आहेत की 2 जागा असतात, एक दशकाची जागा असते आणि एक एककाची जागा असते। आता बेरीज वजाबाकी करत असताना आपल्याला आता ह्या आलेल्या बेरीजेला किंवा उत्तर जे येतं आपलं ते आपल्याला दशक एककाच्या घरात मांडायला शिकायचं आहे, कारण की गणितात बराच घटक बऱ्यापैकी एकक दशकावर अवलंबून असतं, कारण की जेव्हा आपण हातचा देतो तो दशकाचा हातचा असतो, त्याच्यासाठी आपल्याला दशक एकक कळणं खूप आवश्यक आहे। आता मी ते 4च रेषा घेते, इथं राहिले ना आपलं
तिकडे एक 6 गणित घेऊ. 1 2 3 4 5. तुम्ही पेन्सिल न करा बरं का, तुम्हाला दिसत नाही, क्लिअर दिसावं म्हणून मी स्केच पेन वापरते. अरे बापरे, लय गरमी होली की रे बाळांनो. रात्रीचे आता 1 वाजलेत माहिती का तुम्हाला. तुम्हाला शिकवण्यासाठी मी किती मेहनत घेतली तुम्हाला काहीच माहीत नाही. त्याच्यामुळं छान अभ्यास करा. आपल्यासाठी कोणीतरी रात्रभर बसून अभ्यास करायले, व्हिडिओ तयार करायले. त्याच्यामुळं तुम्हाला फक्त काहीच करायचं नाही, अभ्यास करायचं. खूप तुम्ही छान शिकावं, खूप मोठं व्हावं, तुम्हाला छान सगळं समजावं म्हणून मी एवढा त्रास घेते बाळांनो. माझ्या शाळेतलीच नाही, सगळ्या महाराष्ट्रातली मुलं छान शिकली पाहिजेत. आता हे जरा जवळ झाले बघा. जाऊ दे, जास्त गणित करायला भेटतात मग आता आपल्याला. हे बऱ्याच जणांना सुरुवातीला डबेच मारायला जमत नाहीत. असे मोठे मोठे डबे मारतात मुलं. अरे बापरे, नाहीतर असे एवढे छोटे छोटे काढतात. एका डब्यामध्ये सगळ्या संख्या लिहून ठेवतात. मग नंतर रागवता पण येत नाही आणि मग काही सांगता पण येत नाही. एकदा वही खराब, पान खराब झाले की झालं. म्हणून मी तुम्हाला आज फक्त डबे मारायला शिकवायली आहे. आता नंतर मी सांगणार नाही बरं का तुम्हाला हे असे बॉक्सेस बनवायचे. वजाबाकीचे आपले 9 गणित होणार आहेत आणि बेरजेचे फक्त 6 गणित होणार आहेत आपले. इथे क्रेश मारायचे राहील. चला, आता हे 2 घर आहेत. त्याच्यातलं हे पहिलं घर, उजव्या हातातलं पहिलं घर आपलं एककाचे आणि दुसरं घर दशकाचे. पहिलं घर आपलं एककाचे, दुसरं घर दशकाचे. पहिलं घर आपलं एककाचे आहे आणि दुसरं घर दशकाचे. पहिलं घर एककाचं आहे आणि दुसरं घर दशकाचे. पहिलं घर एककाचं आहे आणि दुसरं घर आपलं दशकाचे. पहिलं घर एककाचं आहे आणि दुसरं घर दशकाचं आहे. पहिलं घर एककाचं आहे आणि दुसरं घर दशकाचं आहे. पहिलं घर एककाचं आहे आणि दुसरं घर दशकाचं आहे. पहिलं घर एककाचं, दुसरं घर दशकाचं. पहिलं घर एककाचं, दुसरं घर दशकाचं आहे. पहिलं घर एककाचं, दुसरं घर दशकाचं. पहिलं घर एककाचं, दुसरं घर दशकाचे. पहिलं घर एककाचे, दुसरं घर दशकाचे. पहिलं घर एककाचे, दुसरं घर दशकाचे. पहिलं घर एककाचं आहे आणि दुसरं घर आपलं दशकाचं आहे. त्यात आपल्याला बेरीज करायला शिकायची आहे. रेषा मारून, मी जेवढ्या रेषा मारली तुम्हाला सुद्धा मारायचे. ठीक आहे. मी दुकानात गेल्यावर 2 चॉकलेट खाल्ले, नंतर मँगोचे 3 चॉकलेट खाल्ले आणि 5 लेमन गोळ्या खाल्ले. तर मी एकूण किती खाल्लं? असं हे गणित आहे. आता 2 नंतर मी किती चॉकलेट खाल्ले? 3. नंतर किती खाल्ले? 5. आता 2 3 नंतर किती खाल्ले मी? 3 चॉकलेट खाल्ले. 1 2 3. आता कसं मोजणार आपण? 2 म्हणायचं, फक्त मोजायचं नाही. 2 3 4 5 6 7 8 9 10. मी सगळे मिळून किती चॉकलेट खाल्ले? 10. 10 कसं लिहितो आपण? 1.0 10.
मग आता हा 1 जो आहे तो दशकाच्या घरातला आहे आणि 0 हा एककाच्या घरातला आहे. म्हणून आपण एवढे हे छान डबे मानलेले आहेत. बरोबर आहे का? तर मी एकदा परीक्षेचा पेपर देत होते. तर पेपर देत असताना मी खूप 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 अभ्यास केला. तर सुरुवातीला माझ्या लाल पेनच्या 3 कांड्या संपल्या, निळ्या पेनच्या 4 कांड्या संपल्या आणि माझा जो काळा पेन होता त्याच्या 5 कांड्या संपल्या. तर मी पूर्ण अभ्यास करताना किती पेनातल्या कांड्या संपवले, कांड्यातली शाई संपवली. आता हे असं आपलं गणित आहे. तर आता 3 मी ऑलरेडी संपवल्या होत्या. मग मी किती मारणार आता? 4. 1 2 3 4. अरे इंग्रजीतलं 5 आले, जाऊ दे काय होत नाही. 1 2 3 4 5 हे इंग्रजीतले 5 आहेत. तर आता माझे किती कांड्या संपवल्या मी? 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर मी एकूण किती कांड्या संपवल्या? दशकाच्या घरातला 1 आणि एककाचा 2. एकूण मी किती कांड्या संपवल्या? 12 कांड्या संपवल्या. आता हेच गणित मला बोटावर करायचे. 4 कांड्या काढल्या मी. 1 2 3 4. इथं अंगठा ठेवला. 3 फक्त म्हणायचं बरं का, मोजायचं नाही. 3 4 5 6 7. इथपर्यंत 7 झाले. नंतर 5 कांड्यात. हे किती आहेत? 5. 1 2 3 4 5. इथं अंगठा ठेवला. किती झाले ते? 7 8 9 10 11 12. 12. आता थोड्या दिवसांनी आपल्याला रेष मारायची नाही. फक्त थोडे दिवस तुम्हाला गणित समजेपर्यंतच रेषा मी मारणार आहे. तर आम्ही सगळेजण जेवायला बसलो होतो. पप्पाने आमच्या 3 चपात्या खाल्ल्या, माझ्या भावानं 2 आणि मी 2 अशा 4 चपात्या खाल्ल्या, आईनं 2 चपात्या खाल्ल्या आणि आमच्या इथं आमच्या आजी आजोबांनी मिळून दोघांनी मिळून 6 चपात्या खाल्ल्या. तर आम्ही सगळ्यांनी मिळून किती चपात्या खाल्ल्या? तर आता मी काय करणार? इथं 4 रेषा मारणार. 1 2 3 4. इथं मारणार 2 रेषा आणि इथं मारणार 6. 1 2 3 4 5 6. आता एवढ्या चपात्या 3 तर खाल्लेल्या होत्या. मग ते काही 3 मोजायची गरज नाही, फक्त 3 म्हणायचं. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. तर आम्ही एकूण किती चपात्या खाल्ल्या? 15 चपात्या खाल्ल्या. आता हेच गणित आपल्याला कशाच्या याच्यावर करायचे? बोटावर करायचे. मी किती चपात्या खाल्ल्या होत्या? 4 चपात्या खाल्ल्या होत्या. आधीच्या 3 खाल्ल्या होत्या, मग 4 मोजून घेणार. 1 2 3 4. आणि नंतर मी किती खाल्ल्या चपात्या? 3. 3च्या पुढे मोजा. 3 4 5 6 7. नंतर 2 8 9. नंतर 6 9 10 11 12 13 14 15. तर आम्ही सगळ्यांनी मिळून किती चपात्या खाल्ल्या? 15 चपात्या खाल्ल्या. एका झाडावर 5 कावळे होते, 3 चिमण्या होत्या आणि 8 पोपटाची घरटं होती. तर त्या झाडावर किती पक्षी राहत होते असा प्रश्न आहे. तर 5 होते ते मोजायचे नाहीत, फक्त म्हणायचं हे 3 आणि हे 8. 1 2 3 4 5 6 7 8. 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. तर एकूण सगळे झाडावर पक्षी किती होते? 16 पक्षी होते. तर पुढचं गणित आहे आपलं. मी एकदा मासे पकडायला गेले. मी माझी मैत्रिणी ते सगळेजण मिळून गेलो. माझ्या मित्रानं गळ टाकला, त्याच्यात 3 मासे आले. माझ्या ह्याच्यामध्ये फक्त 2 मासे आले. आणि एका मित्रानं गळ टाकला आणि त्याच्या ह्याच्यामध्ये 9 मासे आले. आता सगळे मिळून आमचे मासे किती झाले? तर मी काय केलं? 2 ह्याच्यात 2 रेषा मारल्या आणि 9च्या 9 रेषा मारल्या. 1 2 3 4 5 6 7 8 9. अरे सगळ्यात महत्वाचं बेरीज चिन्ह द्यायचं राहिले की. आपण मिसळायलो होत, एकत्र करायलो होत, वाढवायलो होत, म्हणून ही बेरीज आहे. सगळ्यात महत्वाचं बेरीजच राहिली. असं कसलं शिकवायलात मॅडम? मला येईल झोप बाळानो, तरी करायली बघा आता. तर आता हे 3 आहेत. 3 मध्ये किती मिसळायचे आहेत आपल्याला? 2. 3 4 5. 5च्या पुढे किती मोजायचे? 6 7 8 9 10 11 12 13 14. एकूण किती मासे पकडले? 14. हे बोटावर करायचं कसं बघावर? 2च कांड्या काढायच्या. 2 3
4, पुन्हा 9 काढायचे, 4, 3, 4, 5 झाले ते मगाशी, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. तर किती मासे पकडले आम्ही सगळ्यांनी मिळून? 14 मासे पकडले. तर आम्ही दुकानात गेलो. मी 5 रुपये आणले होते, माझ्या मित्रानं 6 रुपये आणले होते आणि एका मित्रानं 4 रुपये आणले होते. तर आम्ही सगळ्या मित्रांनी किती रुपये आणले होते? सगळ्या मित्रांनी किती रुपये आणले होते? तर किती रुपये आणले होते पाहण्यासाठी आता काय करावं लागणार? इथे 6 रेषा मारायच्या. 1, 2, 3, 4, 5, 6. किती रेषा मारायची इथं? 6. आणि इथे किती मारणार? 4. 1, 2, 3, 4. आता 5च्या पुढं 6 घर मोजा. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. तर किती रुपये आणले होते आम्ही सगळ्यांनी मिळून? 15 रुपये आणले होते. आता बोटावर करू. पहिल्यांदा 6 कांड्या काढल्या, 5 बनायचं. 5, 6, 7, 8, 9, 10, 11. 11च्या पुढे 4 घर. 11, 12, 13, 14, 15. 15 बोट आलेले आहेत. ठीक आहे. इथं वजाबाकी लिहिलेले, पण आपल्याला इथं बेरीजच करायची आहे. मी एकदा दुकानात गेले आणि मी 3 पेन्सिली घेतल्या, 4 लाल पेन घेतल्या आणि 2 निळ्या पेना घेतल्या. तर मी एकूण किती सामान घेतलं? तर माझी आधीची किती होते? 3. नवीन पेन किती घेतले? 4. आणि लाल पेना, हे लाल 4 पेना घेतल्या, निळ्या 2 लाल पेना घेतल्या. नाही 4 लाल पेना घेतल्या होत्या आणि 2 निळ्या पेना घेतल्या होत्या. तर मी किती सामान घेतलं? तर 3 म्हणायचं फक्त. 3, 4, 5, 6, 7, 8, 9. आता इथं 9 उत्तर आले आपलं. मग दशकाच्या घरात कुणी सुद्धा जाणार नाही. 9 आपला एकक आहे म्हणून तो एककाच्याच घरात राहणार. पुढचं गणित आहे आपलं. मी 7 गोट्या घेतल्या, खेळायला गेले. खेळत असताना मी 8 गोट्या जिंकल्या आणि अजून 5 गोट्या जिंकल्या. आता माझ्याकडे किती झाल्या? गोट्या जास्त झाल्या म्हणून आपण इथं बेरीज करणार आहोत. एकत्र करायचं आपल्याला. तर एकत्र किती गोट्या झाल्या मग आपल्या? 7 मध्ये 8 मिसळले. 8 रेषा काढा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि नंतर 5. 1, 2, 3, 4, 5. 7 म्हणायचं फक्त. 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. तर माझ्याकडे मिळून किती गोट्या झाल्या? 20 गोट्या झाल्या. एककाच्या जागेवर 0 येणार, दशकाच्या जागेवर 2 येणार. आता हेच बोटावर गणित करायचंय. मी काय करणार? आधी 8 कांड्या काढणार इथं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. इतकं पाठ व्हायला पाहिजे मुलांना. नुसतं बघितलं तर आपल्याला लक्षात यायला पाहिजे की 8 काट्या कुठं संपायला. इतकं फास्ट व्हायला पाहिजे आपलं हे बोट मोजायचं. तर 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. 15च्या पुढे 5 कांडे काढायचे. 15, 16, 17, 18, 19, 20. आलं का 20 उत्तर? आता हे नंतर रेषा बंद करायचं आपल्याला. फक्त तुम्हाला असं लक्षात यायला पाहिजे रे पटकन. 2 म्हणलं की एवढं, 5 म्हणलं की इथं, 6 म्हणलं की इथं, 7 म्हणलं की इथं, 9 म्हणलं की इथं, 11 म्हणलं की इथं, 3 म्हणलं की इथं. बरोबर अंगठा गेला पाहिजे आपल्याला. पाठच झाले पाहिजेत आपल्या हाताच्या कांड्या. आपल्या हाताच्या कांड्या पाठ होणार नाहीत तर काय मग शेजाऱ्याच्या हाताच्या कांड्या पाठ करणार आहेत काय? बसले बसले म्हणायचं उगा 1, 2, 3, 4, 5, 6. म्हणजे बघितलं तर आपल्याला लगेच बोट तिथं अंगठा गेलाच पाहिजे आपला. मी सुरुवातीला 3 कांड्या मोजल्या, नंतर 4 कांड्या मोजल्या आणि नंतर 8 कांड्या मोजल्या. तर मी एकूण किती कांड्या मोजल्या? आता इथं एकूण म्हणलं की डोळे झाकून बेरीज करायची. एकूण म्हणलं की डोळे झाकून काय करायचे आहे आपल्याला? बेरीज करायची. 4च्या पुढे 4 रेषा मारल्या. 1, 2, 3, 4. 8च्या पुढे 8 रेषा मारल्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. आता मोजून 3 फक्त म्हणायचं. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15.
तर मी किती 15 कांडे मोजले. आता हा बोटावर करायचे मला. 4 इथं आला अंगठा. 3 4 5 6 7 पुढं 8 7 8 9 10 11 12 13 14 15 झाले का बरोबर. मी गल्ल्यात पैसे जमा करायचं ठरवलं. मग दादानं मला 5 रुपये दिले, आईनं 5 रुपये दिले, पप्पानी पण 5 रुपये दिले. आता माझ्याकडे एकूण किती रुपये झाले. आता माझ्याकडचे पैसे वाढले. आता मला ते एकूण करायचे म्हणून मी इथं करणार बेरीज. आता किती झाले बघू. 1 2 3 4 5 1 2 3 4 5. आता 5 पासून मोजा. 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. तर एकूण किती झाले. 15 झाले. आता 15 1 2 3 4 5 5 6 7 8 9 10 पुढचे 5 11 12 13 14 15. 15ला 15 झाले. मी 9 रुपये आणले होते. माझ्या मित्रांना 2 रुपये आणले आणि दुसऱ्या मित्रांना 8 रुपये आणले. तर मग आमच्याकडे किती रुपये झाले. 2 1 2 3 4 5 6 7 8. 9च्या पुढे 2 घरं मोजा. 2 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. तर आमच्याकडे सगळ्यांकडे मिळून किती रुपये झाले. 19 रुपये झालं. आता इथं बघू. 2 9 10 11 पुढं 8 12 13 14 15 16 17 18 19 रुपये झालेले आहेत. आता मुलांनो राहिलेले गणित तुमच्या तुम्ही तयार करायची. असं काहीतरी मनात आणायचं. मी गावाला गेलो, मी 5 रुपयाची गोळ्या घेतल्या, मी 2 रुपयाचं पॉपिन्स घेतलं, मी 3 रुपयाचे चॉकलेट खाल्ले, तर मी एकूण किती रुपये गेले. हे गणित नुसते बघून नाही, तुम्हाला स्वतः करता आले पाहिजेत. माझ्याकडे 2 गोट्या होत्या. अजून सोम्याच्या 5 गोट्या घेतल्या. मी अजून 2 गोट्या घेतल्या. तर माझ्याकडे किती गोट्या झाल्या. इथं अधिकचं चिन्ह द्यायचं आणि इथं उत्तर लिहायचं. हे 4 गणित आहेत ते तुम्हाला मनानं तयार करून लिहायचे. आता पटकन आपण काय करू. वजाबाकीचे 2-3 गणित करू. तर फास्ट करू. तर माझ्याकडे 10 गोट्या होत्या. त्यातील मी 5 गोट्या माझ्याकडून हारल्या. तर माझ्याकडे किती गोट्या झाल्या. कमी झाल्या ना गोट्या. माझ्याकडे 11 पेन्सिल होत्या. त्यातल्या 6 पेन्सिली संपल्या. तर माझ्याकडे किती पेन्सिली राहिल्या. माझ्याकडे 19 बदकं होती. त्यातली 9 बदकं मेली. तर माझ्याकडे किती बदकं राहिली. आम्ही 12 अंडे आणले होते. त्या 12 अंड्यामधले 8 अंडे खराब निघाले. तर किती अंडे शिल्लक राहिले. आम्ही वर्गात द्यायला 15 बिस्किट पुडे आणले होते. त्याच्यातलं 4 बिस्किट पुडे उंदरानं खाल्ले. तर किती बिस्किट पुडे राहिले. मी वर्गात वाटायला 19 चॉकलेट आणले होते. त्याच्यातले मी 9 चॉकलेट वाटले आणि 9. तर माझ्याकडे किती चॉकलेट राहिले. तर हे वजाबाकीचे गणित आहेत. माझ्याकडे 13 साड्या होत्या. त्यातील 5 साड्या मी इस्त्रीला टाकल्या. तर माझ्याकडे किती साड्या आहेत. माझ्याकडे 18 रुपये होते. त्याच्यातले 9 रुपये माझ्याकडून खर्चले. तर माझ्याकडे किती रुपये राहिले. माझ्याकडे 11 रुपये होते. त्याच्यातले मी 11 रुपये मंदिरात टाकले. तर माझ्याकडे किती रुपये राहिले. तर सोपं गणित आहे. बंदमुट करायचे, नाहीतर असं बोट काढा, कांड्यावर करायचे. आता मोजा. 5 पासून फटफटी 10 पर्यंत न्यायची. 5 मोजायचं नाही बरं का. 5 6 7 8 9 10 किती राहिले. 1 2 3 4 5. तर 6 पासून 11 पर्यंत मोजा. 6 7 8 9 10 11 किती राहिले. 1 2 3 4 5. वजाबाकीला लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत मोजायचं असतं. आणि दुसरी वजाबाकीची महत्त्वाची गोष्ट म्हणजे खालच्या संख्येपासून वरच्या संख्येपर्यंत मोजायला सुरुवात करायचं. 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 किती उत्तर आलं आपलं. 19. पुढे बघा. आता 8 पासून 12 पर्यंत मोजलं. 8 म्हणायचं फक्त, मोजायचं नाही. 8 9 10 11 12 13 14. अरे चुकलं 12 पर्यंत जायचं होतं. ब्रेकच दाबला नाही की मी. 8 9 10 11
12. किती राहिले 4. 4 पासून 15 पर्यंत मोजायचं. 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. किती राहिले बघा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. किती शिल्लक राहिले 11. 9 पासून 19 पर्यंत मोजायचं आपल्याला. सुरू करू मोजायला. 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. किती राहिले बघा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. किती शिल्लक राहिले माझ्याकडे आता 10. आता 5 पासून 13 पर्यंत मोजायचे. 5 6 7 8 9 10 11 12 13. किती राहिले 1 2 3 4 5 6 7 8. तर 9 पासून 18 पर्यंत मोजायचे. 9 पासून 18 पर्यंत. 9 10 11 12 13 14 15 16 17 18. किती राहिले बघा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9. तर 11 मधून 11 गेले. आता माझ्याकडे काहीच नाही राहिले, 0 राहिले. असे वजाबाकीचे. ह्याला पण एककाचं दशकाचं घर करायचं होतं पण खूपच उशीर झाला म्हणून नाही केलेलं. तर ह्याला काय म्हणायचं वजाबाकी. जेव्हा कमी होते संख्या तेव्हा वजाबाकी करतात. वजाबाकी गणितामधलं इरेजर आहे. बेरीज गणितामधलं फेविकॉल आहे. ठीक आहे. ओके बाय.